ज्या कामासाठी मला तुम्ही बोलवलं होतं ते काम तर आता झालंय. चला तर मी आता येतो. हो, पण गुरुजी महत्वाचं म्हणजे तुम्ही जी मुहूर्ताची तारीख काढली आहे ना, हो, ती तारीख तुम्ही विसरू नका. का हवी असं बोलत आता? तर हे नाही येणार तर कोण येणार? नाही म्हणजे लग्न तुम्हालाच लावायला यायचं आहे ना. आणि तुमच्या मागे कमी व्याप असतो का? नाही ते जरा बाबा ते भोळे गुरुजी आहेत, विसर भोळे नाही आहेत. हे याई ना सांग बरं, हे सारखे विसरत असतात. अरे थट्टेखोर आहे जावाई. तुम्ही अजिबात काळजी करू नका. या लग्नाच्या बाबतीतली सगळी विधीची जबाबदारी आजपासून माझी. चला हा, तर तुम्ही येतो. बर, काय चुकलं असेल तर माफ करा. हो, काय आशीर्वाद द्या. हो हो या या गुरुजी. बस चला 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 बाई, तारीख ठरली. बरं झालं. चला, तारीख ठरलेली आहे, वेळ फार कमी आहे, त्यामुळे तयारीच्या बाबतीत जे काय बोलायचं असेल स्पष्टपणे बोला. वसुंधरा ताई, तुम्ही सांगा. अहो, तुमच्या मुलाचं लग्न आहे. होतं म्हणजे हो, म्हणजे तुम्ही माझ्याकडे येण्याआधीपर्यंत माझं असंच म्हणणं होतं, पण आता मात्र मला वाटतं की हे आता आपल्या मुलांचं लग्न आहे. वा वसुंधराबाई, तुम्हीच बोललात, बरं झालं. आता ना आपण मानपानाचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवूया आणि लग्नाच्या तयारीला लागूयात. आणि सौमित्र आणि राधिकाच्या लग्नाची जबाबदारी माझी, म्हणजे शॉपिंग पासून बाकी सगळ्या गोष्टी मी बघणार आहे. अगं हो रेवती, पण शॉपिंग म्हणजे सगळी तयारी झाली असं नाही ना. आता त्यांच्या घरातल्या पद्धती, आपल्या घरातल्या पद्धती, रीतिरिवाज हे पण बघायला हवं की नाही? अहो, त्यासाठी आपण सगळेजणी आहोत ना. हो हो आहोत आपण. आता ज्या काही गोष्टी माझ्या हातनं राहून गेल्या असतील त्यात या निमित्तानं मी शिकून घेईन परत. मुलीचा बाप म्हटलं तर सगळी जबाबदारी माझीच आहे. लग्न मंडपापासून तर घोडा ठरवण्यापर्यंत मला जायला लागणार आहे. आजपासून माझी कामं सुरू. पप्पा ऐका ऐका, का म्हणे ज्या वेळेला मुलीचं लग्न ठरते का नाही, त्यावेळेला वधूच्या पित्यालाच खूप काम असते. त्याला सारखं बाहेर जावं लागते कामासाठी. पीठ 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 दवंडी पीठ तू. थांबा, तुमचं भांडण जर नाही हो, गंमत. हो तेच ते वादविवाद तुमचे ते जर झाले असले ना तर थांबवा आता, म्हणजे आपल्याला पुढची बोलणी करता येतील ना. मम्मा, डॅडचा फोन. मग घे ना. हो हो बोल बोल. हा, हॅलो डॅड. व्हॉट? ओके 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 ओके, बाय बाय डॅड, बाय. काय झालं? काय झालं? मम्मा, डॅडचा फोन होता. पण मग तू असा काय रिॲक्ट झालास? नाही, तो म्हणतोय की तो आजच येतोय इंडियात ओह, लग्नासाठी. मग बरं आहे की. अगो बाई, अगं छान आहे की मग. अरे पण मग असं का बोलतोयस? अरे बाबा आहेत ते तुझे, तुझ्या लग्नाला येणार नाहीत म्हणजे येणारच. नाही नाही तसं नाही, पण अरे पण बिन काही नसतं. हे बघ, लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि अनेक माणसांचं एकत्र येणं असतं. अरे आपण बोलत काय बसलोय? कामं केवढी पडले, चला चला कामाला लागा सगळे. तर पूजेचा पहिला आयटम लिही. अहो, ते आयटम बिटम सोडा बाजूला. मी तुम्हाला सांगून ठेवतो, या तुमच्या या सगळ्या प्रकारामध्ये मी नसणार आहे. अहो, मी काय लेवलचा माणूस होतो, मी काय काय कामं केली आहेत. सीईओ होतो मी एका कंपनीचा. माझ्या हाताखाली सगळी माणसं का. हसतेस काय? हे शनाय, हसतेस काय? काय खोटं सांगतोय मी? नाही खरंच आहे, पण हे सगळं पास्ट मधलं आहे ना तुझ्या. का नंतरच्या सगळ्या जॉब प्रोफाईल्स मध्ये तू सगळ्यांना आपली डिग्री सांगायचास? हा, का जेव्हा कॅब चालवत होतास तेव्हा तुझ्या कस्टमर्सना तू तुझी डिग्री सांगायचास की मी एका कंपनीचा सीईओ होतो. नंतर तर हातगाडी चालवायचास, मग काय सामानाशी बोलायचास? एक 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 मिनिट शनाय, प्लीज.
माझा सगळा पास्ट उकरून काढायची काही गरज नाही. माझ्या वाईट दिवसांची आठवण करून द्यायची गरज नाहीये, कळलं? म्हणूनच सांगते चुपचाप आमच्या बरोबर आता काम करायचं, जास्त नखरे करू नकोस. शालूबाई, आपल्या नवऱ्याशी कोणी असं बोलतं का? मम्मा 100 वेळा सांगून सुद्धा ज्या माणसाला कळत नाही ना त्याच्याशी मी असंच बोलणार, मग तो नवराही असू दे. काय आता बरं वाटतो ना? आता कसे उगीच आपलं काहीतरी जुनाट घालून बसायचं, नाही तर का? समाधान झालं तुझं. आता कटकट करायची ना? का कटकट करेन? झालं का भांडण तुमचं मिटलं? आहा, थालीपीठ केलंय का? हो बाबा. क्या बात, खमंग झालंच ना. सुनबाईने केल्यावर छानच असणार. बरं हे हात घेऊन जा बरं, पाहुणे येतील का? शोभा नको. हो, त्यांच्या समोर नको बाई, खरं आहे ते. हो पण ते राहिले कुठे? सौमित्रचे बाबा तर अजून आलेच नाहीये. तेच काही कळत नाही. आले का नाही पाहुणे अजून? या या या. नाही अजून नाही आलेत. आम्हाला वाटलं आम्हालाच यायला उशीर झाला. नाही ना, या 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 नानासाहेब या, बसा. बसा, पाहुणे येईपर्यंत मी चहा मांडते. आले तर त्यांना काय वाटेल? एकदम भांग बिंग पडून बसला या. पण एव्हाना यायला हवे होते ना ते. हो ना. नक्की ट्रॅफिक मध्ये कुठेतरी अडकले असणार. नाही हो, मला वाटतं घरातूनच निघाले नसतील का अजून? नाही, मला नाही वाटत तसं असेल. अमेरिकेतले खूप मोठे बिझनेसमन आहेत. वेळ त्यांनी दिली आहे म्हणजे ते अगदी काटेकोरपणे पाळणार ती वेळ. नाही नाही, मला असं वाटतं नुसतं इथं गप्पा मारून हवेत इमले बांधण्यापेक्षा अगं तू सौमित्राला फोन लावून विचारणार आधी का कुठे आहेत ते. चहा घेते का? थांबा ना, तुम्हाला ना चैन नाही पडत. मम्मा रेडी, चल निघूया. काय Yes, John, I'm looking at the document right now, but all it's telling me is that you guys are not doing your job at all. डॅड आपल्या Look into it again. Yes, I'm holding the line. Yes. डॅड आपल्याला What does it say? Can you guys read or not? Yes, I'm right here. ऐक ना डॅड, आपल्याला ना Go on. Yes. Yes. याला काय अर्थ आहे? हा, ऐकत सुद्धा नाहीये माझा तो. त्याचा कॉन्फरन्स कॉल चालू असताना तो बोलेल ही अपेक्षा कशी ठेवतोस? अरे पण तिकडे पण लोक थांबली आहेत ना, त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा आहेत ना आपल्याकडून. हे कसं कळत नाहीये त्याला? अरे मला कळतंय, पण तुझ्या बाबाचं काय? त्याला कुठं कळतंय? मला वाटलंच राधाचा फोन असणार आहे. आणि ही वेळेच्या बाबतीत बोल राधा. सौमित्र, निघालात का रे तुम्ही? नाही, आम्ही नाही निघालोय अजून. निघाला नाहीत अजून? अरे मला वाटलं की ऑन द वे असाल. बरोबर आहे राधा तुझा, आम्ही खरं तर ऑन द वे असायला पाहिजे, पण हे माझे जे वडील आलेले आहेत त्यांचा एक कॉन्फरन्स कॉल चालू आहे अत्यंत महत्वाचा, जो आपल्या लग्नापेक्षाही त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. सो तो कॉल झाल्यानंतर निघू आम्ही. ओके? हो, पण तू असा का बोलतोयस? तिथे सगळं ठीक आहे ना? नाही ग बाई, माझी वेगळ्या कारणासाठी चिडचिड चालू आहे. काही प्रॉब्लेम नाहीये, तू नको टेन्शन घेऊ. लगेच त्याचं निघतो आम्ही. तू चिडचिड नको ना करू. आम्ही सगळेजण तुझी वाट पाहतोय. हो 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 राधा, आय नो. कॉल झाला की निघतो. लवकर या. मम्मा तू बोल जा, तू जा आणि त्याला सांग हे सगळं थांबव, आपल्याला निघायचं. चल. हे बघ, आज एवढ्या वर्षामध्ये कॉन्फरन्स कॉल चालू असताना त्यांनी माझं कधी ऐकलं नाही, ते आत्ता ऐकणार आहे. सो हा कॉल संपेपर्यंत आपण कुठं जात नाही आहोत. हॅव पेशन्स.
एनी प्रॉब्लेम यश? काय ना की साधारणपणे कप म्हटलं की बरोबर बशी पण असते नाही का चहा पिण्याच्या कल्चरमध्ये. तुम्हाला हवी आहे का बशी? आणते. थँक्यू. राधा, मस्त झालाय पण चहा, आईपेक्षा चांगला. हो ना. आमच्या राधिकाच्या चहाची खूप वाह होते बरं. हो ना. हो पण मला असला चहा प्यायला आवडत नाही. कारण काय असल्या चहामध्ये ना आपल्याला काही फ्रीडम नसते. स्वातंत्र्य. चहामध्ये कसलं आलंय स्वातंत्र्य? हो म्हणजे आम्ही असं कधी ऐकलं नाही. अहो तुमच्या राधिकानं तिच्या आवडीनुसार तिच्या मर्जीनुसार हा चहा केलाय. यात माझ्या आवडीनिवडीचा प्रश्न आला कुठे? विचारलंय कुठे मला? सॉरी पण तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हे नाही कळत आहे आम्हाला. लेट मी एक्सप्लेन. कसं आहे की तिथे अमेरिकेत जेव्हा मी चहा पितो राईट, तेव्हा दूध वेगळं असतं, गरम पाणी वेगळं असतं, शुगर क्यूब्स ठेवलेले असतात आणि टी बॅग सुद्धा. नाव आय हॅव द कम्प्लीट फ्रीडम, द चॉईस की मी ठरवावं की किती गरम पाण्यामध्ये किती दूध जावं, त्याच्यामध्ये मला एक्झॅक्टली किती शुगर क्यूब्स पाहिजेत आणि त्या दिवसाच्या मूडनुसार मी ठरवतो की टी बॅग किती वेळ आतमध्ये डीप करायची. दिस इज व्हॉट आय कॉल फ्रीडम, राईट? स्वातंत्र्य. मात्र इथे मला तुमच्या राधिकाच्या प्रमाणानुसार चहा प्यावा लागतोय. नो फ्रीडम. पिल्लू पिल्लू फास्ट कम ऑन. हो बरं झालं तुम्ही आलात ते. अहो मगा धंदा तुमची वाट बघतोय आम्ही. बरं सर, आज आम्हाला काय काम करायचंय? हे बघा आज आपल्याला जे काही काम करायचं आहे ते तुम्ही दोघींच्या नाव होणार आहे ते. हा म्हणजे अहो ह्या कामासाठी आपल्याला आणखीन 2-4 लेबरची गरज लागणार. ओ लेबर. नाही त्याची तुम्ही काळजीच करू नका, आमच्याकडे भरपूर लेबर आहे. एक मिनिट. लेबर म्हणजे मी? तुम्ही कशाला टेन्शन घेताय? केडे आहे ना तुमच्या बरोबर. हा किड्या पण आहे, तो पण हेल्प करेल. आहे आमच्याकडे 2 लेबर्स आहेत. बरं झालं तुमचं. हो हो ठरलं. हा आता याच्या पुढे काय काम करायचं आहे ते तुम्हाला मी नंतर सांगतो. येस थँक्यू सर. आता मला पुढची कामं करायची आहेत. ओ येतो आपण. या या. ओके बाय बाय. एकदा का हे काम झालं ना की पैसाच पैसा. मग आपण खूप रिच होणार. येस. आणि खूप शॉपिंग करूया बाबा. ये हो एक मिनिट थांबा. नाही आता काय तुम्ही मला लेबर म्हणून नेणार आहात तुमच्या बिझनेस मध्ये? हा काय लग्नाच्या इथे नेऊन काय लग्नाचा मंडप बांधू मी आता? ओ माय गॉड, तुम्हाला मंडप बांधता येतो? काही होत नाही यार, ओके थोडं कोऑपरेट करत जा. अरे चल मामा. चल बाय. अहो एक मिनिट. अहो तुम्ही काय मला लेबर म्हणून? चल तू. हाय पिलू.
आय एम सॉरी जावई बापू. तुम्हाला किती वेळा सांगितले मला नका ना जावई बापू आणि पिल्लू तर अजिबात म्हणू नका. सांगून ठेवले ना प्लीज. काय ना तुमच्यावर माझं प्रेम आहे हो. हो माझ्या शनू बेबीवर जसं प्रेम आहे ना तसं तुमच्यावर माझं प्रेम आहे, म्हणून मी हे सगळं करते. माहितीये ना मला प्रेम आहे की प्रेम म्हणून काहीतरी गेम करण्याचा तुमचा विचार आहे हे मला बरोबर कळतं. त्यामुळे प्लीज हे मला जावई बापू पिल्लू प्लीज म्हणू नका. ओके पिल्लू. सॉरी सॉरी. काय आहे तुमच्यावर ना खूप माया आहे हो माझी, आणि त्या मायेपोटी हे सगळं असं निघतं. त्याच्यामुळे चुकून कधी परत असं निघालं तर ना माफ करा हा मला. मी काय म्हणते पिल्लू, मला प्लीज जरा शांतपणे वाचू द्या. ओके ओके. बरं मला हे सांगा, तुम्ही आम्हाला मदत करणार की नाही आमच्या वेडिंग प्लॅनिंग मध्ये? सॉरी. वाव शनू बेबी, बघ बघ आतापर्यंत जावई बाबू नाही करणार असं म्हणत होते. नाव इज फीलिंग बॅड. ही इज सेइंग सॉरी टू अस. इट्स ओके इट्स ओके. ओ एक मिनिट. सॉरी म्हणजे मी काम करू शकत नाही हे मला करण्याची इच्छा नाही म्हणून सॉरी म्हणतोय. सॉरी मी हे करू शकणार नाही, कळलं? गॅरी तू आधी कॅब चालवत होतास ना? शनाया तेव्हा दुसरा ऑप्शन नव्हता म्हणून करत होतो ना. तू सारखं सारखं काय ते उकरून काढते सारखं. हा तेव्हा काही ऑप्शन नव्हता म्हणून केलं होतं. पण मला हे वेडिंग प्लॅनिंगचं काम करायचं नाहीये. तुम्ही मला उगीच असं बळजबरी खेचू नका, सांगून ठेवतोय. हो ऑब्विस आहे, कारण हे काम जास्त चांगलं आहे आणि घरचा बिझनेस आहे यार. दिस इज होम बिझनेस. हो ना मम्मा? नाही मला कळतंय ना सगळं. हे सगळं तू मुद्दाम करतेस ना, त्यामुळे मला हे सगळे गेम कळतायत. तर तू मला हे परत भरीस पाडू नकोस. मला हे करायचं नाहीये. मी काही मुद्दाम बोलत नाही, आणि मी बोलत असेल ना तर तो टाइम तूच आणलास माझा. पण मी काय म्हणते पिल्लू, ओके ओके जावई बापू सॉरी. मी काय म्हणते, तुम्ही काही बोलूच नका. मी तुम्हाला एकदा सांगितलंय, परत एकदा सांगतो, या वेडिंग प्लॅनिंगच्या आयडियाने ना माझ्या डोक्याची वाट लागलेली आहे. मला हे काम करायचं नाहीये, आणि परत एकदा सांगतो नाही करायचंय. मला शांतपणे वाचूही देत नाही. गॅरी असंच वागतो का? इम्पॉसिबल वागतोय हा. मम्मा तुझ्याशी बोलतेय, तू ऐकतेस का? मी पण आपल्या फ्युचर बद्दलच वाचतेय ना. ओ माय गॉड, व्हॉट हॅपेंड? काय झालं? काय झालं? हे बघ आपल्या फ्युचर मध्ये काय लिहिलंय. शुभ वार्तेचा लाभ. ओ नो मम्मा, आपल्या बरोबर नेहमी असं होतं ग. मला ना कळतच नाहीये. इडियट. अगं शुभ वार्तेचा लाभ म्हणजे आज आपल्याला काहीतरी चांगलं म्हणजे सरप्राईज मिळणार आहे. खड्ड्यात जाऊदे तो गॅरी आता. येस, सरप्राईज इम्पॉर्टंट आहे. नाही ते सगळं बरोबर आहे, पण बस्त्यावाल्याचा माणूस कधी येणार? येणार महाजनी काका गेलेत ना आणायला. येणार. लवकर या लवकर या. बस्तावाल्याला मी घेऊन आलोय. वॉचमन सोडेच ना त्यांना आतमध्ये. नमस्कार. बरं झालं बाई आलात तुम्ही. आता चला आधी चहा पाणी घ्या आणि नंतर मग तुमचा बस्ता मांडा. हा चहा पाणी वगैरे नकोय, आधीच आम्हाला यायला उशीर झालाय. काय नाही असं कसं. असं कसं? नाही आधी पाणी तरी प्या. बसा बरं, बसा. आणि तसंही सौमित्राचे आई बाबा यायला अजून वेळ आहे ना. ती मंडळी आलीत कुठे, म्हणजे आपल्याला थांबायला लागणार आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, तोपर्यंत चहा वगैरे होऊ द्या. बसा बरं. बसा बसा. काम केलं तुम्ही. बस्तावाले बसा. अहो आधी चहा तर होऊ दे ना. चहा पिऊ द्या ना. बघा मावशी चहा पटापट घेऊन या. ऑल गुलमोरियन्स. का बरं वसुंधराबाई, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बस्तेवाले आले ना. काय सुमित्र, किती औषधी. ट्रॅफिक होता खूप, त्यांना नाही माहिती आपलं लग्न आहे. ते निघतात आपले. चल मी तुमच्यासाठी चहा करते आणि रेवतीलाही फोन करते, मग आपण बघायला सुरुवात करू. चल बसा. मम्मा काय? मला भूक लागली, काहीतरी खायला कर ना. मी त्यापेक्षा ऑर्डर देऊ का? चालेल. मम्मा खूप दिवस झाले काही बाहेरचं खाल्लेलं नाहीये चांगलं. प्लीज छान काहीतरी मागव. पावभाजी किंवा काहीतरी असं
व्हेज मंचुरियन किंवा असं काहीतरी छान. ओके हे छान. तू बघणार आहेस. शानू बेबी, आपल्यात मोठं कोण आहे? तू आहेस. मोठे कपडे कोण? मीच घालतो. शानू बेबी, तू छोटीशी स्वीट स्वीट बेबी आहे ना, प्लीज. काय यार, कधीतरी उघड की ग मम्मा दार. सगळी कामं माझ्याकडनं करून घेते. नॉट फेअर. काय रेवती मॅडम इथेच राहतात ना? नाही. कोण आहे? कोण आहे? हा सेल्समन वाटतं मम्मा. आपल्याला काय रेवतीचा पत्ता माहिती? काय आणलंय बघ. ऑर्डर आहे. फूडची ऑर्डर आहे का रेवतीची? नाही, फूड नाही. रेवती मॅडमना देण्यासाठी राधिका ताईने 2 साड्या पाठवल्या होत्या. हो का? या ना, आत या, आत या. पण हे रेवती मॅडमचंच घर आहे ना? हो, हे रेवतीचंच घर आहे. मग रेवती मॅडम कुठे आहेत? ठीक आहे. मीच आहे. हो, मीच आहे. रेवती बेबी. राधिकाने काय पाठवलं त्यांच्यासाठी? या 2 साड्या पाठवल्या होत्या. हो का? थँक्यू. घे रेवती, घे. थँक्यू. तुम्ही दोघी तर साड्या नेसताना वाटत नाही. हे हॅलो, व्हॉट डू यू मीन? आता तुम्ही गेल्यावरच नेसणार ना तुमच्या समोर. तुम्ही या. हा, दिलात ना गिफ्ट, या. थँक्यू. राधिकाला सांगा थँक्यू. बाय. काय मम्मा, साड्यांसाठी? हा, मग काय भारीतल्या साड्या आहेत ग. खूप महाग आहेत, खूप भारी आहेत. मी तुला म्हटलं होतं ना सकाळी सकाळी आज आपल्याला खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे. येस. तू नव्हतं म्हणालीस, पेपर मध्ये वाचलं होतं. वाचून पेपर मीच दाखवला ना शानू बेबी. हा, या भारीतल्या साड्या. व्हॉट अ सरप्राईज. नाईस, आय लाईक दिस वन. चल आपण नेसूया आताच. आता? येस, चल. ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साड्या देऊन आलो आहे. आता तुम्ही तुमच्या साड्या पसंत केल्या असतील तर आम्हाला निघायला हवं. चला, आम्ही आमच्या साड्या पसंत केल्या. बरं, कलेक्शन खरंच खूप छान आहे. हो. बरं, आता तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, काय? नाही काहीच नको, आता आम्हाला निघायला हवंय. रेवती, आवडल्या साड्या? आवडल्या म्हणजे कुठल्या साड्या? आता पाठवले ना, यांनी दिल्या नाही का तुला? नाही, मला नाही कोणी दिल्या साड्या. काय म्हणजे? अगं आता पाठवल्या ना, तुम्ही दिल्या नाही का? मी ह्यांना नाही दिल्या, त्या रेवती आहे त्यांना दिल्या. ओ, मीच रेवती आहे. अहो, पण त्या तर म्हणा त्या रेवती आहेत. अहो, तुम्ही नेमक्या कोणाला दिल्या साड्या? अरे काय काय एवढा गोंधळ चाललाय तुमचा? दादा भलत्याच बाईला रेवती समजून त्या आईना साड्या देऊन आले. एक मिनिट, एकदा शांतपणे सांगा की नक्की काय झालं. वरच्या फ्लॅट मध्ये 2 बायका होत्या. त्यांच्यापैकी एकीने छोटे कपडे घातले होते. त्यांनी स्वतःचं नाव रेवती सांगितल्यावर मी त्यांना म्हटलं सुद्धा तुम्ही साड्या नेसणाऱ्या वाटत नाही, तरी त्यांनी माझ्याकडच्या साड्या ठेवून घेतल्या. म्हणजे तुम्ही त्या साड्या शान्या आणि तिच्या मम्माला देऊन आलात? आणि तुम्ही घर चुकलात हे त्याने तुम्हाला सांगितलं पण नाही. त्या भैताडांकडनं का अपेक्षा करत आहात? नाही, काहीही झालं तरी मी साड्या त्यांना मिळवून देणार नाही. ना चला माझ्याबरोबर. नाही, थांबा माझ्याने थांबा. काय आता आपल्या घरात कार्य आहे, उगा तुम्ही तिथं जाऊन काय बोलला तर उगा तरी वेगळंच वातावरण तयार होईल. त्यापेक्षा वसंतराव आणि मी जाऊ. हा, ठीक आहे. नुसत्या जाऊन साड्याच घेऊन येऊ नका बरं, त्याने चांगलं सुनवून या. आता शहाणपणा सांगू नको, मी करतो बरोबर. त्या किती माहिर आहे माहित आहे मला. चल तू चल, ये. चल रे, चल. आणि शानू बेबी, मी ना एक्झॅक्टली साडी कशी नेसतात ते विसरले ग. म्हणजे मी शिकवते. आय टीच यू. मी ऑफिसला नेसून जायचं ना रोज. ओके, पण काही भारी साडी आहे ना. वाव यार. आणि आपल्याला काहीतरी एक सरप्राईज मिळणार होतं, पण हे एकावर एक फ्री 2 सरप्राईजेस मिळाले. आणि ते पण फ्री होम डिलिव्हरी. तू बघणार आहेस? प्लीज शानू बेबी, प्लीज माझी शानू मम्मा बेबी. आती होत आहे आता हे. प्लीज शानू बेबी. क्या है? ए देखो, हमने एक बार माल लिया ना, वो वापस नहीं करते. गो बैक साइमन. बाय. काय काय साड्या कोणाच्या? आमच्याच साड्या आहेत. हो ना मम्मा, बोल ना. ऑफकोर्स आमच्या साड्या आहेत. हे काय विचारायची पद्धत आहे का तुम्हाला? खोटं बोलताना जराही लाज वाटत नाही तुम्हाला? अहो, साडी नेसली लाज कशाला वाटेल? ए सायमन, खरं सांग,
रेवती आहे असं सांगून या साड्या इकडेच ठेवल्यात ना तू? सायमन होयमन. हो, या मॅडमने सांगितलं होतं या रेवती आहेत म्हणून. ऍक्च्युली काय ना, मी 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 माझ्या शनू बेबीचं लहानपणी पाळण्यात नाव रेवती ठेवलं होतं. रेवती. लग्न अगदी थाटामाटात करणार आहेत म्हणे. आणि हे लग्न थाटामाटात व्हावं म्हणून तिची नवीन सासू अडून बसलीये. तिची सासू अडून बसणं आपण समजू शकतो. तिच्या मुलाचं पहिलंच लग्न आहे. पण राधिकाला कळायला नको का? हो ना, एक तर लग्न दुसरं आणि त्यात तिचा मुलगा आहे. काय गरज आहे एवढं थाटामाटात लग्न करायची? लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. नाही तर काय? ए राधा राधा, काय ते पण कोरडे पाषाण. लक्ष न द्यायचं फार. अगं त्यांचा वेळ जातो असं बोलण्यात, छान हो की नाही? हा, जाऊ दे, तुम्ही बोलत राहा. हा, जी माणसं तुला नीट ओळखत सुद्धा नाही त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचं? आणि मला सांग, हे गुलमोहर मध्येच राहतात ना? आपण वाटून झालेत ना अख्ख्या गुलमोहरला पत्रिका? आणि थाटामाटात लग्न आहे अगं आपलं. ऑफिसला जायचंय अजून पत्रिका वाटायला. यांच्याकडे कुठे लक्ष येते? घाई आहे आपल्याला. चल लग्नाचं झालं. किडा आहे बघा केवढा मोठा. Shanu baby, we are getting late. सी बघ, तसाच बसून आहे देवदास सारखा. Leave him ना, चल. अगं लिव्ह हिम काय मम्मा, निदान आपल्या बरोबर येतोय का ते तरी विचार. ओके. पिल्लू, रिॲक्शन. जावई बापू. स्टिल नो रिॲक्शन. गॅरी, गॅरी, काय झालं? आम्ही दोघी कामासाठी बाहेर चाललोय. तू येणार आहेस का? नाही, मी कुठेही येणार नाही. ठीक आहे, ऍज यू विश. राधिका मसाले. अरे नुसतं आहे बाय नाही, पत्रिका द्यायला आलोय लग्नाची सगळ्यांना. वा वा. बरं, फक्त मला एवढंच सांगा की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली नावाने द्यायची, म्हणजे अर्थात पानवलकर सरांना वेगळी देणारच आहे. म्हणजे सगळ्यांना एकच देऊ का वेगवेगळी हवी? आम्हाला पण वेगळी पाहिजे. ओके ओके ओके, सगळ्यांना वेगवेगळी. एक मिनिट यार, पण मला एक कळत नाही अजून, तुम्ही पत्रिका द्यायला इथपर्यंत का येण्याचा त्रास घेतला? काय झालं? म्हणजे काय चुकीचं बोललो का मी? नाही नाही, तू आधी तुझं वाक्य पूर्ण कर, मग आपण ठरवूया ना ते चुकीचं आहे की बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काही पुढे बोलणार होतात का दुसरं? हा, म्हणजे मी असं बोलणार होतो की इथपर्यंत येण्याचा त्रास का घेतला पत्रिका द्यायला? तुम्ही सांगितलं असतं तर काय? तुम्ही का त्यांच्या घरी जाणार होतात टू कलेक्ट द कार्ड? सर, तुम्ही याच्या आधी कोणाच्या घरी जाऊन पत्रिका घेतली आहे का? नाही. नाही ना, मग असं का बोलत होता? आनंद भाऊजी, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? सॉरी, मला ते असं काही मला लक्षातच नाही आलं. ठीक आहे ना, त्यात काय एवढं, बरोबर की नाही? ऍक्च्युली ना वहिनी, मी तुम्हाला खरं सांगतो, मी आधी मला सगळं कळायचं, काय बोलायचं काय नाही. पण जेनीशी लग्न झाल्यानंतर ना सगळं. आनंदचं, अरे नाही, असं नाही. अरे सम्या, मी ना तुला डेमो दाखवतोय की लग्न झाल्यानंतर पुरुषांमध्ये काय काय बदलाव येतात. असं कळलं का? ते 4 लँग्वेज मिक्स होत असतील ना, गुजराती, इंग्लिश, मराठी, हिंदी, त्यामुळे झालं. एनिवेज, जोक सपाट, तुम्हाला दोघांना लग्नासाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा. अजून काही आभार प्रदर्शन वगैरे करायचंय? काय एवढं फॉर्मल बोलतोस तू? बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. एकूण 4 दिवस लग्न आहे. 4 दिवस लग्न? अरे हो, ऐकून तर घे ना पूर्ण. 4 दिवस म्हणजे मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न. ओके? आणि 4च्या 4 दिवस सगळे जण हजर पाहिजेत मला. हो, सगळ्यांनी नक्की यायचंय लग्नाला. अहो, प्रश्नच नाही.
तुम्ही सांगितलं नसतं तरी आम्ही आलो असतो हक्काने. अरे बापरे, हक जता रहा या बेशर्म ये दिखा. बर, आज पानवलकर सरांपासून सुरू करतो ना. अरे वा, लिहिलंयस तू. हो. सर, राधा, राधा, काय तू इथे कसं काय? आलो मी. जिनी अडवत होती मला, पण आनंदने हा रस्ता दाखवला. बरं ऐक ना, मी तुझ्या आवडीचं गिफ्ट द्यायला आलोय. कोणी पाहिलं तर? पाहू दे ग, मी एवढं देतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. सांगू? आता काय सांगायचंय तुला? बरं ऐक ना, ऐक, तू नको टेन्शन घेवायचं. हा, तू तुझं कंटिन्यू कर. दीदी, हो दीदी, तुम्ही कंटिन्यू करा. तुम्ही माझ्याकडे बघू नका. तू पण माझ्याकडे बघू नकोस, ओके? कोणाचं लक्ष नको जायला. मी बोलतो, तू फक्त ऐक. ऐक ना राधा, म्हणजे राधा, गेली अनेक वर्ष आपण एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रीण आहोत. आणि आता आपल्यात एक वेगळ्या प्रकारचं नातं तयार होणार आहे. त्यामुळे गेले अनेक दिवस मी फक्त आपल्या नात्याचा विचार करतोय. आणि हे विचार चालू असताना अत्यंत बेसिक प्रश्न मला पडायला लागले. म्हणजे नातं म्हणजे काय, नात्यात कुठल्या प्रकारच्या भावना असायला पाहिजे. म्हणजे आपल्या अपेक्षा समोरच्यावर लादणं म्हणजे नातं, की समोरच्याला समजून घेणं म्हणजे नातं. तर हे सगळे विचार असे डोक्यात चालू असताना खरं तर मला पण हसू येतं हे सांगताना. पण मी तुझ्यासाठी खास एक कविता केली आहे मी राधा. नाही, तू टेन्शन नको घेऊस. म्हणजे तू काय माझ्याकडे बघायची गरज नाहीये. मी तुला वाचून दाखवतो, तू फक्त ऐक आणि सांगा कशी वाटली. पहिल्यांदाच केली. हा, ऐकवतो. नातं नकळतपणे जुळून जातं संवेदनांच्या काठावरती, विश्वासाचे सूर उमटती अलगदपणे ओठांवरती. नातं कोसळणाऱ्या पावसाचं भिजणाऱ्या धरतीशी असतं. रोमा रोमात शहारा आणि नकळत श्रावण फुलतं. नातं हरवलेल्या पावसात भिजलेल्या मनाचं, कुणासाठी कोणीतरी कुढत असलेल्या क्षणांचं. राधा, राधा, काय झालंय? राधा, काय झालंय? काय नाही. दीदी थांबा जरा, थांबा प्लीज, थांबा. चल चल. सौमित्र, चल राधा. सौमित्र, काय झालं? हा, कार्यक्रम मध्येच का थांबला?
सौमित्र, अरे बोल, आम्ही सगळे वाट बघतोय. काय काय झालंय सौमित्र? चल राधा. कुठे निघालात तुम्ही? सौमित्र, सगळे पाहुणे मंडळी इथे आहेत. कुठे घेऊन चालला हिला? चल नाही यार. काय उचलला का फोन? नाही 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 उचलत आहे फोन. हा बरं, समारंभ आहे आणि कुठे केलं? काळजी वाटते ना. अजून आला नाही बरं. का जरा गं? शांत हो ना. शांत कसं राहावं सांगा पण. कुठे गेला आहे सांगून तर अगं, जा. येईल तो. असं काय करतेस? अजून आला नाही ना तो. येणार. तो बघ आलाच. बाबा, सौमित्र, अरे का आई आई होता? सॉरी पण टेन्शन नका घेऊ. सांगतो सायलेंट वर ठेवलायस का? अरे सांगतो आनंद, सांगतो. काय प्रकार आहे हा? हो मला माहितीये. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी अचानक कुठे निघून गेलो किंवा असा का वागलो. तर त्यामागचं खरं कारण म्हणजे हे आहे. आपण सगळेच जण इथे लग्नासाठी जमलोय, पण मला असं जाणवलं की राधा इथे नाहीच आहे. आपण सगळेच जण लग्नाच्या कल्पनेत रमलो होतो राधा सोडून. म्हणजे मला असं म्हणायचंय की राधा शरीराने इकडे होती पण मनाने इथे नव्हती. आणि वाईट ह्याचं वाटतंय की स्वतःचं लग्न असताना सुद्धा कोणाला काय हवंय नकोय सगळं बघत होती बिचारी. तिला काय हवंय हे कळलं सुद्धा नाही कोणाला. कारण तिचं मन अथर्व मध्ये अडकलं. अथर्व, आता यापुढे तू लग्नात असणार आहेस. फक्त लग्नातच नाही तर आमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग असणार आहेस. कारण तू माझा सुद्धा मुलगा आहेस की नाही. त्यामुळे तुझ्याशिवाय आमचा कुठलाही आनंद पूर्णच होऊ शकत नाही. तर आमचं लग्न तरी त्याला अपवाद असेल का सांग. काय बरोबर बोलतो की नाही? हो. One, two, three. Hello, is anyone there? Hello. सगळं 360 डिग्री फिरलंय. उलट्याचं सुलट झालंय, सुलट्याचं उलट झालंय सगळं. सौमित्र बनटी लग्न करतोय
माझ्या एक्स वाईफशी फोन करतोय, सौमित्र बनट्टी, राधिका सुभेदारशी. त्यामुळे सुभेदार ते इकडे आहे. हे सुभेदार इकडे काय करतोय? काहीच नाही करत आहे. इकडे राधिका लग्न करतेय सौमित्र बरोबर, शनाया गेली मम्मा बरोबर. गुरुनाथ काय करतोय? एवढंच करतोय गुरुनाथ. अरे करा, लग्न करा, तुम्ही लग्न करा. उद्या माझ मेरे यार की शादी है. हॅपी वेडिंग एनिव्हर्सरी. सगळ्यांनी जोरदार टाळ्या शिरीषदादांसाठी, जोरदार. येस. शिरीष दादा, अशी सरप्राईज द्यायला फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, पण प्लीज मला नाही, मला नाचता येत नाही, मला गाता येत नाही. मी काही करू नकोस. खूप छान चाललंय सगळं. अरे मला लाज वाटून राहिली रे. काय असं करतो? आम्ही म्युझिक वगैरे सगळं रेडी केलेलं आहे. अरे प्लीज. हो, तुम्ही फक्त तुम्हाला जे वाटेल ते करा. म्हणजे तुम्ही एक्सप्रेस व्हा बस, काही बोला नाही. त्यांना आता माहिती आहे. अरे मी प्लीज आपण इथे का जमलो? का जमलो? तिथे कोण आहेत, काय आहेत, फंक्शन काय? तो टर्मरिक सेलिब्रेशन ना, काय म्हणतात ते? हळदीचा समारंभ. येस, करेक्ट. कोणाचं? राधिका वहिनी आणि सौमित्राचं. सगळ्यांचे परफॉर्मन्स झालेले आहेत, पण एक शेवटचा परफॉर्मन्स बाकी आहे. शो स्टॉपर. येस, आणि ते असणार आहेत, वाय डू वी इवन नीड टू से दॅट, राधिका वहिनी आणि आपला 100 फ्रेंड सौमित्र.
म्हणजे 25,000 चुना लावलाय तुम्ही? अहो काय कसलं चुना? नाही तुमचा गैरसमज होतोय. मी चुना नाही लाव, मी काही त्यांना सामील नाहीये, माझा काही संबंध नाही त्यांच्याशी. अरे तू त्यांचा जावई आहेस ना, त्यांनीच चुना लावलाय, आता ते वसूल करायचे. याच्या हातात खुलकुला द्या रे. अहो तुम्ही ही घे वाजू, म्हणजे त्या 25,000 100 रुपये तरी वसूल होतील. चल आतमध्ये. अहो तुम्ही लग्न लागलं की रंगत वाजून द्या ना. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमडं चिंतामणि सेवरम. लेण्याद्रौ गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामो रांजण संस्थितोर गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. तदेव लग्नं तुदिनन्तरेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि स्वमुहूर्त सावधान. झाक एकदम मस्त काम झालंय. मी शनाईशी लग्न केलं तेव्हा तिच्या नवऱ्याची बायको सगळं होतं. आता असं झालं माझ्या नवऱ्याची ते लग्न केलं, मी बँड वाजवून बसलो. मी अरे वेन काय बडबडतंय रे? दारू पिऊन ढूस झालाय. हे आता आपलं काम झालं ना, कपडे उतरावा. आता याचे उतरावा कपडे.
चला नाना, चहा घ्या. तुम्हाला सांगतो, आपण ठरवलेलं होतं ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं लग्न सरस झालेलं आहे. हो, हे काय सांगायला पाहिजे का? स्वतःच्या डोळ्यानं पाहत होतो ना मी. पोरीचं दुसरं लग्न, पण असं काही जाणवू दिलं नाही. हा, कसं जाणवणार? आपण सर्वांनी मिळून तिला जाणव दिलं तर जाणवलं असतं ना. आपली राधिका नशिबवान आहे हो, म्हणून तर एक सोडून 3 आई बापांनी तिचं कन्यादान केलंय. खरंच खूपच वेगळी गोष्ट आहे ना. म्हणून मी असा विचार करते की स्वयंसिद्धच्या पुढच्या एपिसोडमध्ये ह्याच्यावरती काहीतरी करावं. काय काका? रेवती, ते तर तू करच, पण नाना तुम्हाला सांगतो, मी जर आत्ता वर्तमानपत्रात असतो ना तशी मोठी हेडलाईन केली असती. राधिका घरामध्ये होती त्यावेळेला घर कसं अगदी भरल्या भरल्यासारखं वाटत होतं नाही, आता एकदम ओकवक वाटतंय. त्या मुली कशा असतात बरं, सासरी जाताना माहेर कसं अगदी सुनं सुनं करून जाता. तुमची जी अवस्था झाली ना तीच आमच्या घराचीही झाली. पण काही म्हणा, मुली असतातच लागवी. आपल्या अवती भोवती हसत खेळत फिरत असतात, आपल्या जीवनाचा एक भागच होऊन जातात. आणि मग एक दिवस अचानक आपल्या नवऱ्याच्या घरी कायमच्या निघून जातात. मागे राहतात त्या फक्त आठवणी आणि डोळ्यात पाणी. खरंय, मुली जीव तर लावतातच. माझ्याच बाबतीत बघा ना, सोसायटीत जेव्हा, म्हणजे आपल्या गुलमोहर सोसायटीत जेव्हा आलो ना, तेव्हा सगळेजण कटकटा म्हातारा म्हणून प्रसिद्ध होतो मी. राधिकाशी सुरुवातीला तुसडेपणानं वागायचो, पण तिने तिच्या स्वभावानं माझ्यातला माणूस जागा केला आणि केव्हा मला तिच्या बाजूने वळवून घेतलं ना कळलं पण नाही ना. असं कळणार म्हणा. अहो, राधिकानं आपला एकही दिवस असा घालवला नाही की आपली विचारपूस केली नाही. आणि त्या उलट आपला मुलगा कायमचा निघून गेला अमेरिकेला आणि आमच्याकडे फिरून सुद्धा बघितलं नाही. म्हणूनच तुम्ही बोलत आहे ना, आज ती सासरी गेल्याचा जेवढा आनंद होत आहे ना, तेवढंच दुःखही वाटत आहे. काय कर राधिका, काय करतेस? आर यू कम्फर्टेबल? हो आई, काही नाही, आता फ्रेश झाले, आवरावरी करत होते. पण एक गोष्ट कळत नाही आई की माझे दागिने, साड्या, कपडे सगळं कुठे ठेवू? अगं, ही रूम तुझी आहे, हा वॉर्डरोब तुझा आहे, इनफॅक्ट हे घरही तुझंच आहे. आणि हो, अजून एक महत्वाच्या कामासाठी मी आले. महत्वाची गोष्ट तुझ्या हाती सोपवायची. हा नुसता चाव्यांचा जोडगा नाहीये, या घराची जबाबदारी आहे. आणि आजपासून ती जबाबदारी तू सांभाळायची आहेस. कशासाठी आता? हे बघ, काही गोष्टी ना वेळच्या वेळी केलेल्या बऱ्या असतात. हो, पण आई आणि माझा एक ठाम विश्वास आहे की या घराची जबाबदारी मी जशी पार पाडली ना, तशी तूही तितक्या समर्थपणे पार पाडणार आहेस. आणि कसं आहे ना, अशा खेळीमेळीच्या वातावरणात या पिढीकडनं या पिढीकडे जेव्हा जबाबदारी जाते ना, तेव्हा सगळं छान वाटतं ग, मनापासून आनंद होतो. आणि उद्या काय वाद विवाद, गैरसमज असं झाल्यावरती मी हे करणं हे पण काही योग्य नाही ना. त्यामुळे मला वाटतं की यामुळे ना आपल्या दोघींमधल्या नात्याचा दुरावाही कमी होईल आणि एक नकळत आपल्यामध्ये ओलावा सुद्धा तयार होईल. दिस इज व्हॉट आय थिंक. पण त्यामुळे राधिका, आजपासून हे घर आणि माझा मुलगा
हे दोन्हीही तू सांभाळायचं आहेस, ही जबाबदारी तुझी. ओके, तू आवर आणि लवकर ये, आम्ही जेवायला वाट बघतो. प्लीज.